गांडीवं संसते हस्तात् वक्चैव परिदह्यते न च शक्नुम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः। बघा, गांडीवं संसते हस्तात् त्वक् च एव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमति इव च मे मनः। बरं कळलं? बघा आता आपली स्थिती कशी झाली या स्वजनांना बघून तेच आपण या श्लोकात पण सांगते. वर तर सांगितलेलंच आहे, माझे अवयव शिथिल झाले, तोंड कोरडं पडत आहे, शरीरामध्ये कंप निर्माण होत आहे, गमंत निर्माण होत आहे. अजून काय होत आहे? हस्तात गांडीवम संसते. हस्तात म्हणजे हातातून, गांडीवम गांडीवम म्हणजे गांडीव म्हणजे धनुष्य नाही, या धनुष्याचं नाव आहे गांडीव. काय जसं वेगवेगळे, जसं शंखाला वेगवेगळे नाव आहेत त्याने, तसं प्रत्येकाचे धनुष्य जे ते प्रत्येकाच्या धनुष्याला सुद्धा काय नाव आहेत, नाव. तसं अर्जुनाच्या हातामध्ये जो धनुष्य होता त्या धनुष्याचं नाव काय होतं? गांडीव नाव होतं, गांडीव. तर अर्जुन म्हणतोय की माझ्या हातातून गांडीव ज्याला नाव आहे अशा प्रकारचा हा धनुष्य काय होतोय? संसते, गळत आहे, हातातून गळत आहे, हातातून पडत आहे. कळलं का? हस्तात गांडीवम संसते, हातातून गांडीव नावाचा धनुष्य पडत आहे. व च त्वक् परिदह्यते, त्वक् एव, आणि त्वक् एव म्हणजे त्वचा सुद्धा परिदह्यते, माझी जळू लागलेली आहे, म्हणजे माझी त्वचाही जळत आहे, म्हणजे तिची आग होते. चे दिसलं का? त्या भ्रमतीच्या पुढे चे आहे बघा, भ्रमती म्हणजे पुढे चे नाही, चे म्हणजे आणि मे मनः भ्रमती इव, जणू काही माझं मन भ्रमण करत आहे. इव म्हणजे जणू, मे मनः भ्रमती, जणू काय माझं मन भ्रमण करत आहे. कळलं? असं झालं. अजून अवस्थातून न शक्नोमी चे म्हणजे आणि आता मी अवस्थातून उभं राहण्याकरता सुद्धा न शकतो, मी समर्थ नाही. उभं सुद्धा मी राहू शकत नाही, उभं राहण्यासाठी सुद्धा मी काही नाही आता समर्थ नाही. असं कोण म्हणतंय? कुणाला म्हणतंय?